संजय दिना पाटील यांची ही भाषा आणि त्या सगळ्या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सभागृहात ठोस या प्रकरणी निर्णय होत नाही, कामकाज होत नाही, तोपर्यंत इतर विषयावर चर्चा नको, कामकाज नको असं त्यांनी म्हटलं। आणि शिंदेंकडे गेल्यानंतर विवेक आणि नैतिकता माणूस हरवून बसतोय असंही सुषमा अंधारेंनी म्हटलंय। नाही, एक्झॅक्टली काय झालंय हे मला माहित नाही। असं काही झालेलं आहे, मी एकंदर प्रकार काय झाला हे न बोलता प्रतिक्रिया देणे योग्य नाही। पण कधीही पत्रकारांशी बोलताना त्यांना अदब राखून त्यांच्या समजूत घालणं आवश्यक आहे। एखादा पत्रकार अतिरेक करत असेल कोणत्याही प्रकारचा तर त्यालाही थोडासा त्या प्रकारे योग्य अशा गोड शब्दात समजूत घालणं योग्य आहे। चुकीचे शब्द, शिव्यांचा वापर हा मात्र निषेधार्ह आहे। आत्ताच आपल्याकडून ऐकलं की एका पळकुटे खासदारांनी ज्यांनी सगळ्यांनाच धमकी देणं सुरू केलं, स्वप्नात पण आता इकडे तिकडे धमकी देत असेल, त्यांनी प्रेसवाल्यांना धमकी दिली, शिवीगाळ केली। पण मला एक सांगा, सकाळी केली, रात्री केली, कधी केली? म्हणजे नाही म्हणजे ते मूडमधून कुठच्या बाहेर आलेत नाही आलेत हे आहे। आणि दुसरं म्हणजे आपण पाहिलं असेल, काल संजय राऊत साहेबांनी पण सांगितलेलं आहे की लाईनीवर राहा, अन्यथा लाईनीवर आणायला लागेल। तर हे सगळं मला वाटतं भाजपचे वरिष्ठ नेते पाहतात की नाही, हे पंतप्रधान पाहतात की नाही, की पंतप्रधानांना पण अशी लोक अवतीभवती पाहिजेत, हे भाजपची संस्कृती काय बोलते हे मला वाटतं जास्ती आता महत्त्वाचं ठरेल। ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाहीयेत। त्यांनी हिंमत असेल, एवढं काय ना की शिवीगाळ करतायत, धमक्या देत आहेत, एवढे सगळं दादागिरीचं आव आणत आहेत। मी एवढंच विचारत आहे, थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवा, एवढं दाखवा। म्हणजे प्रेस तर संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा TVJ कडून निषेध नोंदवण्यात आलेला आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असंही टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन कडून सांगितलं जातंय। तर संजय दिना पाटील यांच्याशी संवाद साधण्यासाठी सकाळी त्यांच्या घराच्या इथे गेलेले हे पत्रकार होते। राजुल पाटील यांच्याबद्दलचा प्रश्न विचारला गेला आणि त्यावेळेला मारून टाकेन असं म्हणत पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी संजय दिना पाटील यांनी दिली आणि आता त्याच वक्तव्याचा TVJ कडून निषेध नोंदवला जातोय। या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असं टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशननं सांगितलं। अरे भाई कशाला, बस झाला ना आता, तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं, बोललो ना भाई, आता तू किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडी, चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू, चला। कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला? जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाही तर भाई मी विसरून जाईल मी खासदार आले। तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं। तुम्ही उगाच माझ्या घालतात आहे, रेकॉर्ड कर, इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उभट देतो, जेवतोय, तुम्हाला जेवायला देतोय, बरोबर काय? उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये, आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोलायचं लिहायचं तर लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय, तुम्हाला सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही दिली बाईक, हा माझून कशाला घुसताय? अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व, काय बोलू दे, अरे काय बोलू द्यायचं आणि येऊ नका माझ्याकडे, काय घ्यायला आला तर मारणार होता। तुम्ही दिली बरोबर, रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार पद्धतीनं विधान करतायत संजय दिना पाटील, काय म्हणाल? आता मी बोललेलो आहे, राऊत साहेब वारंवार ते बोलताय, आता ह्या बाबतीत मी काय बोलणार? हा, बॉम्ब टाकायची भाषा करतात, पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देतात। असं बॉम्ब काय टाकत नाही, बॉम्ब टाकणं म्हणजे काय तो अतिरेकी आहे का? बोलतायत, बोलतात म्हणजे टाकू शकत नाही। तुमची भूमिका काय? पत्र लिहिलंय एक मुंबई पोलीस, परफेक्ट आहे, आम्ही कोणाला घाबरत नाही, घाबरणार नाही, पोकळ धमक्यांना भीक घालत नाही। आमचा सैनिक कट्टर आहे, शिवसेनेचा आहे, बाळासाहेबांचा आहे, उद्धव ठाकरेंचा आहे। तुम्ही कशा सामोरं कसं जाणार? कारण ते म्हणतात माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत, माझ्यासोबत लोक आहेत, त्यांच्यासोबत 10 लोक, 12 गाड्या घेऊन फिरणारे फक्त त्याची एवढीच त्याची संख्या आहे। बघा, मी तुम्ही जर मोजायला गेलं तर माझ्या हाताची बोटं पण कमी पडते, एवढे सैनिक आहे। त्यांच्याबरोबर आमचा विभागाचा एकही साधा सैनिक गेलेला नाही, त्यामुळे तशी काय चिंता आम्हाला करायची गरज नाही। कारवाई करतील यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार? कारवाई करणार नाही त्याच्यावर, पोलीस का तुम्ही काय, ज्यांना पोलीस कारवाई, त्यांना 2-2 गाड्या प्रोटेक्शन दिले, ते काय कारवाई करणार त्यांच्यावर? फेल्युअर आहे मग गृह खात्याचं म्हणून? कोण फेल्युअर आहे गृह? 100%। कॅमेरा पर्सन
गणेश